फर्स्ट पेपरचं नाव आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सूक्त आहे, संवाद सूक्त आहे, सर्मापणी सूक्त. तर बघा वेद, 4 वेद आपल्याला माहित आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि अथर्ववेद. वेदांचं महत्व मी याच्या अगोदर पण सांगितलं होतं की भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीच नाही फक्त, तर संपूर्ण भारतीय संस्कृतीमध्ये वेदांना अनन्यसाधारण महत्व आहे. याचं कारण असं, कारण की वेद हे जगातलं सगळ्यात प्राचीन साहित्य आहे. म्हणजे जर तुम्ही गुगललाही सर्च कराल की सगळ्यात प्राचीन भाषा कोणती जगातली, भारतातली नाही जगातली, तर तुम्हाला भाषा संस्कृत मिळेल आणि साहित्य वेद मिळेल. जसं की इसवी सन पूर्व वेदांचा जे अंदाजे सांगितला जातो काळ, तो आहे इसवी सन पूर्व 5000 वर्ष. म्हणजे आता सुरू आहे 2000 साल, म्हणजे इसवी सन 2000 आणि त्याच्या पूर्वी 5000, म्हणजे जवळजवळ 7 ते 8 वर्ष जुना इतिहास आहे वेदांना. ठीक आहे. तर वेद इतके जुने आहेत आणि संस्कृत भाषा आणि तामिळ भाषा 2 भाषा आहेत की ज्या अतिशय पुरातन आहे. कोणत्या कोणत्या? संस्कृत आणि तामिळ. आणि नंतर फॉरेन लँग्वेजेस मध्ये मग ग्रीक, लॅटिन वगैरे या भाषा येतात. म्हणून संस्कृत भाषेला आणि वेदांना इतकं जास्त महत्व आहे की जगातलं जर कुठलं साहित्य असेल पुरातन तर ते आहे मग वेद. आणि वेदांमध्ये सगळ्यात प्राचीन आणि सगळ्यात मोठा वेद म्हणजे ऋग्वेद. आणि ऋग्वेदामध्ये 10 मंडल आहे, म्हणजे 10 पार्ट आहेत. जसं की भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, तसे ऋग्वेदामध्ये 10 मंडल आहेत. तर त्याच्यातल्या 10व्या मंडलातलं हे सर्मापणी सूक्त आहे, जे आपण आता बघणार आहे. सर्मापणी सूक्त हे संवाद सूक्त आहे, याच्यामध्ये संवाद आलेला आहे, कॉन्व्हर्सेशन आलेलं आहे. ऋग्वेदामध्ये 10 मंडल आहेत एकूण, त्याच्यापैकी 10व्या मंडलामधलं सर्मापणी सूक्त आहे. जसं की गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, तसे ऋग्वेदामध्ये 10 मंडल आहेत. त्याला 10 मंडलांमध्ये डिवाइड केलेलं आहे. म्हणजे तसं 10व्या मंडलातील सर्मापणी सूक्त आहे. नीलका 10व्या मंडलातील आहे, ऋग्वेदातील 10व्या मंडलातील सर्मापणी सूक्त आहे. त्याचं ऋषी लिहून घ्या, सर्मा आणि पणी. ऋषी आहेत त्याचे सर्मा आणि पणी. जे श्लोकांमध्ये सर्मा बोललेली आहे त्याची ऋषी सर्मा आहे, आणि ज्या सूक्तांमध्ये पणी बोललेले आहेत त्याचे ऋषी पणी आहेत. पणी न बाणाचा आणि छोटी विलांटी, पणी नाव आहे त्यांचं. आणि याचा छंद आहे त्रिष्टुप. ते लिहिलं होतं काल तुम्ही. त्रिष्टुप छंद आहे. याचे देवता आहे सर्मा आणि पणी. देवता पण याच्या सर्मा आणि पणीच आहे. ऋषी पण तेच आहेत आणि देवता पण तेच आहे. मग देवता कसे? हो तेच आहेत. मग ज्या सर्मा आणि पणी हेच देवता आहेत. ज्या ऋचा सर्मेनी म्हटलेले आहे त्याची देवता पणी आहे, आणि जे सुक्त पणींनी म्हटलेले त्याची देवता सर्मा आहे. उलटा आहे. म्हणजे सर्मा जेव्हा बोलते तेव्हा त्याचा देवता पणी आहे, आणि पणी जेव्हा बोलतात तेव्हा त्याचा देवता सर्मा आहे. असं तर तेवढं नाही पण लक्षात राहिलं तरी चालतं. फक्त सर्मा आणि पणी हे दोन्ही त्याचे देवता आहे. ऋषी पण तेच आहेत, लिहिणारे तेच आहे म्हणजे. आणि काय म्हणता येईल, त्याचे देवता पण तेच आहेत. तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहे ना त्याच्यामध्ये आहे बघा सर्मापणी सूक्त. तरी मी स्क्रीन शेअर करते म्हणजे तुमच्या स्क्रीनवर दिसेल. 1 मिनिट. ते वाचलं नयन चिंतनचे शास्त्र. त्याच्यामध्ये देवता कृष्ण नाही. कशाचा? हा मग भगवद्गीताचा आहे ना तो श्लोक. भगवद्गीतेचे श्लोक आहेत ना ते. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक नैनम केलेदेम टापो. ते तर भगवद्गीतेचा श्लोक आहे. मग त्याची देवता तर कृष्ण, श्रीकृष्णांनीच म्हटलेली आहे ना.
छंद अनुष्टुप आहे. हा त्रिष्टुप छंद आहे. त्रिष्टुप वेगवेगळे छंद आहे त्यापैकी हो. ते छंद कशावरून ठरतात? त्या श्लोकांमध्ये किती अक्षर संख्या आहे त्याच्यावरून छंद ठरतात. अनुष्टुप छंद म्हणजे 8 अक्षरांचा समूह असतो. जसं गुरुर् ब्रह्मा, गुरुर् विष्णू, गुरुर् देवो महेश्वरा, 4 वर्णांचा. आणि भगवद्गीतेचं वाचन जे आपण करतो ना त्याची तोड करताना 8 शब्दांची तोड आहे. हो, म्हणून मग तो अनुष्टुप छंद आहे ना. म्हणून मग 8 छंदांचं कामच ते आहे की तुम्हाला चाल लावण्यासाठी असतात ते, म्हणून मग त्यांचे छंद सांगितले जातात. हा दिसत आहे का स्क्रीनवरती? स्क्रीनवर दिसत आहे माधवी? बघा, सर्मापणी संवाद आहे, हे लिहून घ्या. सर्मापणी संवाद सुक्त, मंडल आहे 10, ऋषी आहे पनी एवं सर्मा, छंद आहे त्रिष्टुप, सुक्त नंबर 108 आहे, सुक्ताचा क्रमांक 108 आहे, एकूण मंत्र 11 आहेत. म्हणजे कोणता सुक्त नंबर 108? सर्मापणीचं सुक्ताचा नंबर 108 आहे. 10व्या मंडलातलं 108वं सुक्त आहे ते. देवता आहे सर्मा आणि पणी, आणि स्वर आहे त्याचा दैवत. तर स्वर नसला माहिती 108 नंबरचं हो सुक्त, म्हणजे त्याचा क्रमांक आहे त्या संवाद सुक्ताचा. आणि त्याच्यामध्ये एकूण 11 श्लोक आहेत. श्लोक संख्या 11 किंवा मंत्र संख्या 11. मंत्र संख्या बघा, पहिला जो मंत्र आहे तो आहे, तुम्ही आणले नाही आहे का सर नोट्स नाही आणल्या का? काल जे आपण बघत होतो ते नोट्स मधलं काढा. सर्मापणी संवाद, तुम्हाला ज्या नोट्स दिल्या ना पेपर फर्स्ट सर्मापणी संवाद, त्याच्यामध्ये बघा पहिली रुचा आहे, किम इच्छन्ति सर्मा प्रेदमानड दूरे ह्यद्वा जगुरिहि पराचैहि कास्मे इहितिहि का परितक्म्यासित कथम रसाया अतरह पयांसी. आता बघा, सर्मा आणि पणी यांचा संवाद जो आहे ना त्याची कथा बघावं लागेल अगोदर आपल्याला. तर पणी हे जे आहेत यांनी काय केलेलं असते, इंद्राच्या आणि बृहस्पतीच्या ज्या गायी असतात, सहस्रो गायी असतात, हजारो गायी असतात, त्या चोरलेल्या असतात आणि त्या चोरून एका गुहेमध्ये लपवून ठेवलेल्या असतात. तर सर्मा नावाची जी कुत्री आहे, देवशुनी फिमेल डॉग आहे, ती कुत्री आहे देवांची असं म्हटलेलं आहे. मे बी ती स्त्री असेल, पण ती असं होऊ शकते की कुत्रा हा खूप प्रामाणिक असतो म्हणून मग तिला तशी उपमा दिलेली असेल की कुत्रीप्रमाणे म्हणून की काय, पण ती कुत्रीच मानली जाते की ती देवांची कुत्री होती देवशुनी. आणि ती ला ती जबाबदारी सोपवण्यात आली की तू ह्या ज्या हरवलेल्या गायी आहेत त्या शोधून काढ. तर ती मग सगळीकडे हिंडते, तर तिला त्या गायी सापडतात गुहेमध्ये दडलेल्या आणि त्या पणींनी चोरलेल्या असतात. तर ती पणींशी बोलायला जाते तिथे. तर पणी जेव्हा तिला बघतात, देवशुनीला सर्माला, तेव्हा ते पणी तिला विचारतात. पणी म्हणजे ज्यांनी गायी चोरलेल्या आहेत असे, म्हणजे तो समुदाय असेल त्या लोकांचा, त्या समुदायाला नाव आहे ते पणी. तर पणी तिला विचारतात की किम इच्छन्ति सर्मा प्रेदमानंग दूरे ह्यद्वा जगुरी पराचैहि, म्हणजे आता तू कशाची इच्छा करून इथे आलेली आहे. तर बघा आपल्याला हिंदी मध्ये दिलाय, सर्मा क्या इच्छा करती हुई इस स्थान पर पहुंची है. मग मराठीत अर्थ लिहायचा असेल तर लिहून घ्या, किंवा तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहे ना त्याच्यामध्ये मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे. मला वाटते मागे दिलेला आहे का अर्थ? बघा मराठीमध्ये दिलेला आहे का? बघू दे. पणी रूप ऋग्वेदात पणी म्हणतात, हे दूरदेशावर्तीन इच्छागामिनी सर्मे, तुझे आमच्याशी काय काम आहे? तू रसा नदी कशी ओलांडली? रात्रीच्या वेळी तू कुठे राहिलीस? हो, दिलेला आहे अर्थ. तर तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहे ना सर्मापणी संवाद सुक्त, त्याच्यामध्ये ते भाषांतर दिलेलं आहे, ते तुम्हाला वाचावं लागेल, पाठ करावं लागेल. म्हणजे मग असं लिहावं लागेल.
आता लिहायचं असेल तर लिहू शकता किंवा मग आहेच तुमच्याजवळ ऑलरेडी लिहिलेलं. दिसत आहे का स्क्रीनवरती? माधवी आणि प्रियंका प्रसाद? हो मॅम दिसत आहे. हा, तर बघा ते शर्मा पणी जे आहे ते शर्माला विचारतात, शर्मा क्या इच्छा करती हुई इस स्थान पर पहुंची है, म्हणजे शर्मा तुझी काय इच्छा आहे, काय इच्छा घेऊन तू या स्थानावर आलेली आहेस. क्योंकि मार्ग बहुत दूर उभरा हुआ तथा गमनागमन से रहित है. तर ती ज्या ठिकाणी आलेली होती, ज्या गुहेमध्ये आलेली होती, तो मार्ग कसा होता? उभरा हुआ म्हणजे खूप खडतर मार्ग होता आणि गमनागमन से रहित म्हणजे तिथे कोणाचं येणं जाणं नाहीये सहसा, असा तो मार्ग आहे. हम में तुम्हारा कौन सा अभिप्रेत अर्थ निहित है, की आमच्यामध्ये तुझा कोणता अर्थ असा आमच्यामध्ये तुझा निहित आहे. आणि मग ते तिला विचारतात तुम्हारी यात्रा कैसी थी, आणि तुझा जो प्रवास आहे तो कसा होता, आणि रसा नदी के जल को कैसे तुमने पार किया. तर जिथे शर्मा आली त्या गुहेपर्यंत येण्यासाठी रसा नावाची नदी पार करावी लागत होती. तर ती नदी सुद्धा शर्मेनी ओलांडली. खूप मोठी आणि खूप प्रवाह असलेली खळाळून वाहणारी रसा नदी आहे. ती नदी पार करून ती शर्मा नावाची जी देवशुनी आहे ती पणींपर्यंत पोहोचलेली आहे. तर पणी हे तिला विचारतात तू इथे कोणती इच्छा घेऊन आलेली आहे आणि तुझा प्रवास कसा होता, कारण की हा मार्ग जो आहे तो खडतर आहे आणि कोणीच इथे येत नाही सहसा, आणि तू जर इथे आलेली आहे तर तुझा प्रवास कसा होता, की तू आली कशी काय इथे, आणि रसाचे जे पाणी आहे किंवा जी नदी आहे ती तू कशी ओलांडली. तर मग आता शर्मा बोलते आहे, त्याच्यावर उत्तर देते आहे शर्मा. इंद्रस्य द्युती ऋषिता चरामी मह इच्छन्ति पनयो निधीन्वह अतिस्कदो भियसा तन्न आवत्तथा रसाया अंतरम पयांसी. आता बघा तुम्हाला जो प्रश्न दिलेला आहे ना फर्स्ट पेपरचा, शर्मापणी संवाद सुक्ताच्या आधारे शर्मापणी संवाद सविस्तर लिहा. तर तुम्हाला सुरुवातीला सगळी माहिती लिहावी लागेल की शर्मापणी सुक्त हे ऋग्वेदाच्या दशम मंडलातील 108 क्रमांकाचं सुक्त आहे. मग शर्मा आणि पणी हे त्याचे ऋषी आहेत आणि देवता त्याचे शर्मा आणि पणी आहेत. आणि हा त्रिष्टुप छंदातील सुक्त आहे. याच्यामध्ये एकूण 11 मंत्र आहेत. ठीक आहे, तर त्याची पार्श्वभूमी लिहावी लागेल की काय म्हणता येईल की इंद्राच्या सहस्त्रो गायी पणींनी चोरून गुहेमध्ये लपवून ठेवल्या. मग त्या गायी शोधण्यासाठी इंद्राणी आणि बृहस्पतीनी शर्मा नावाच्या देवशुनीला जबाबदारी सोपवली. मग ही देवशुनी गायींचा शोध घेत घेत पणींच्या स्थानावर पोहोचली. तर त्या पणींच्या स्थानावर पोहोचल्यानंतर शर्मेनी त्या गायींची मागणी केली. तर तेव्हा पणी आणि शर्मा यांच्यातील संवाद म्हणजेच शर्मापणी संवाद जो आहे या सुक्तामध्ये आलेला आहे. आणि नंतर मग त्या पहिल्या श्लोकामध्ये पणी शर्मेला विचारतात, शर्माला आलेली बघून विचारतात की तू इथे येण्यामागचं कारण काय आहे, कोणती इच्छा घेऊन तू इथे आलेली आहे. आणि आता जे पूर्ण आपण अर्थ बघितला की तू इथे कशी काय आली, हा तर खूप खडतर आणि कोणीही येत जात नाही असा मार्ग आहे, आणि तुझी यात्रा तुझा प्रवास कसा होता, आणि रसा नदी तू कशी पार केली. मग त्यावर शर्मा जी आहे ती उत्तर देते, इंद्रस्य दूती ऋषिता चरामी मह इच्छन्ति पनयो निधीन्व. इंद्रस्य दूती, मी इंद्राची दूती आहे. इंद्रस्य म्हणजे षष्टी आहे, इंद्राची दूती. दूती ऋषिता चरामी मह इच्छन्ति म्हणजे माझी इच्छा आहे, पनयो निधीन्वह अतिस्कदो भियसा तत्र आवत तथा रसया अंतरम पयांसी. तर रसा नावाची नदी ओलांडली कशी त्याचे ती उत्तर देत आहे. बघा, हे पनी, आता हिंदी मध्ये म्हटलेलं आहे, हे पनियो इंद्र के द्वारा भेजी गई मैं उसकी दूती हूँ. मग ती म्हणते की इंद्राद्वारे पाठविली गेलेली मी इंद्राची दूती आहे. तुम लोगों के प्रभूत धन की इच्छा करती हुई घूम रही हूँ. आणि तुम्हा लोकांच्या भरपूर अशा, प्रभूत म्हणजे भरपूर अशा धनाची इच्छा करीत मी इथे आलेली आहे. नंतर मेरे कूदने के भय से उस रसा के जल ने मेरी सहायता की. मग रसा नदी कशी ओलांडली विचारलं पणींनी तिला.
तर ती सांगते की रसा नदीला वाटलं की मी तिच्या प्रवाहामध्ये कुदेल, उडी मारेल, या भीतीने रसा नदीने काय केलं, तिचा प्रवाह कमी केला आणि त्यामुळे मी रसा नदी ओलांडू शकली. इस प्रकार रसा के जल को मैंने पार किया. ते म्हणतात, ती म्हणते की रसा नदीनेच माझी सहायता केली. ती रसा नदीला भीती वाटली की ही उडी मारेल आणि हिच्याच जीवाचं काहीतरी बरं वाईट होणार शर्मेच्या, तर रसा नदीने स्वतःचा प्रवाह आहे तो कमी केला, तिची सहायता केली आणि त्याद्वारे मग ती तिथे पोहोचली. मग तिसऱ्या श्लोकामध्ये पणी म्हणतात आता, किम किंद्र इंद्रः सर्मे का दृशिका अस्य इदम दूतीरसरः पराकात आच गच्छामित्रमेना दधा माथा गवाम गोपती नो भवाती. माता ते विचारते पणी, हे शर्मा इंद्र कैसा है. आता इंद्राच्या विषयीची माहिती आहे, मग तू सांगते की तू इंद्राची दूती आहे, तर मग सांग आम्हाला इंद्र कसा आहे. तर हे शर्मा इंद्र कैसा है, उसकी दृष्टि कैसी है, उसकी दूती तुम दूर से यहाँ आई हो. मग ते म्हणतात की सांग मग इंद्र कसा आहे, त्याची दृष्टी कशी आहे, मग त्याची दूती बनून ती इतक्या दूर आली आहेस. अगर वह आवे तो हम उसे मित्र बनाएंगे. मग तो जर आमच्या जवळ आला तर आम्ही त्याला आमचा मित्र बनवू. मग पुढे म्हणते की तब वह हमारी गायों का संरक्षक गोपती होगा. आणि तोच मग आमच्या गायींचं काय करेल, मग संरक्षण करेल, असं कोण म्हणत आहे, ते जे पणी आहेत ते तिला म्हणत आहेत. ठीक आहे. तर बघा एवढ्या 3 श्लोकांपर्यंत आपण 3 मंत्रांपर्यंत काय बघितलं की शर्मा आणि पणी या लोकांचा संवाद याच्यामध्ये आहे. पणी ही देवशुनी, देवांची पुत्री आहे. पणी हे इंद्राच्या गायी चोरलेले चोर आहेत समजा, असं म्हणू आपण. त्यांनी सहस्रो गायी चोरलेले आहे आणि शर्माने त्यांना शोधून काढलेलं आहे आणि शर्मा त्यांच्याशी डील करू बघत आहे की आता आमच्या गायी ज्या आहेत त्या पटकन परत द्या मुकाट्याने, असं काहीतरी सुरू आहे त्यांचा संवाद. लक्षात येते माधवी, प्रसाद, प्रियंका? हो मॅम येतंय, पण यामध्ये एक एक दीड लाईनच अर्थ दिलेला आहे आणि तुम्ही सांगत आहात डिटेल मध्ये आहे. हा, तर मी तुम्हाला लागलं तर हे पाठवून देते, जे माझ्याकडे आहे ना फोटोज ते तुम्हाला सेंड करून देईल. त्याचं तुम्ही हिंदी सोपंच आहे, त्याचं हिंदीचं तुम्ही मराठीत पण ट्रान्सलेट करू शकता मग आणि लिहू शकता, जेणेकरून मध्ये तुमच्या हाताखालून जाईल. 11 श्लोक आहेत, छोटे छोटेच आहे आणि त्याचं तुम्हाला पेपरला श्लोक पण येतील. म्हणजे पेपरला श्लोक येणार. तर समजा आता हा आला तुम्हाला, इंद्रस्य दूती ऋषिता चरामी. दुसरा जो श्लोक आहे तो मह इच्छन्ति पनयो निधीन्व अतिस्कंदो भियसा तन्न आवत तथा रसाया अंतरम पयांसी. त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा हा श्लोक येणार त्याच्यात पहिले प्रस्तावना लिहायची की हा श्लोक कशातला आहे. मग प्रस्तुत मंत्र हा सर्मापणी सुक्तातील आहे. मग त्याची माहिती की सर्मापणी सुक्त हे ऋग्वेदाच्या दशम मंडलातील आहे. मग त्याचे ऋषी कोण, त्याचे देवता कोण, त्याचा छंद काय, त्याच्यामध्ये एकूण किती श्लोक आहेत, मग हा किती नंबर आठवला तर ठीक, नाही तर मग ठीक. सर्मापणी सुक्तातील हे सर्मेनी म्हटलेलं वाक्य आहे की पणींनी म्हटलेलं वाक्य आहे ते लिहायचं आणि मग त्याचं भाषांतर आणि नंतर त्याच्यावरती टीपा खाली लिहायची की प्रस्तुत श्लोकांमधून आपल्याला समजा आता हा दुसरा श्लोक आहे की ज्याच्यामध्ये पणींनी नाही, दुसऱ्यामध्ये सर्मेनी पणींना सांगितलेलं आहे की ती इंद्राची दूती आहे. मग प्रस्तुत मंत्रावरून आपल्याला लक्षात येते की शर्मा ही इंद्राची दूती होती आणि ती शर्मा रसा नावाची नदी अतिशय पराक्रमाने ओलांडून आलेली आहे. असे 3 मुद्द्यांमध्ये तुमचं उत्तर येणार. पहिलं म्हणजे प्रस्तावना, दुसरं म्हणजे श्लोकाचं भाषांतर आणि तिसरं म्हणजे टीपा. ठीक आहे. तर पेपरमध्ये लिहिताना 3 मुद्दे लिहायचे. लागलं तर तुम्ही लिहून घ्या आता कोणते मुद्दे लिहायचे, नोटबुक मध्ये लिहून घ्या. पहिला मुद्दा आहे प्रस्तावना. पहिला मुद्दा लिहा प्रस्तावना. जेव्हा तुम्हाला श्लोक येणार तेव्हा श्लोकचं भाषांतर लिहिताना प्रस्तावना, त्याच्यानंतर श्लोकाचं भाषांतर आणि तिसरं म्हणजे टीपा. टीप छोटीशीच येणार 2-3 ओळींमध्ये की त्या श्लोकाचं मंत्राचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे किंवा त्याच्यातनं आपल्याला काय बोध झाला तो मग त्याच्यामध्ये येणार. तिसरं टीपा किंवा निष्कर्ष पण म्हणू शकता तुम्ही त्याला, पण टीपा जास्त योग्य आहे कारण की आपण लिहिताना टीपा लिहायला सांगितलं आपल्याला. टीपा पहिला आहे प्रस्तावना, दुसरा आहे भाषांतर आणि तिसरा आहे टीपा.
प्रस्तावना म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे? ऋग्वेदामधला आहे, सर्मापणी सुक्त आहे, संवाद सुक्त आहे, देवता कोण आहे, ऋषी कोण आहे, छंद काय आहे, त्रिष्टुप छंद. ठीक आहे. भाषांतरामध्ये आता जे भाषांतर पाहिलं आपण ते जे तुम्हाला दिलेलं आहे ते, किंवा मी ग्रुपला टाकून देईल हे हिंदी मधलं जे आहे ते पण देऊ शकता तुम्हाला जे वाटलं ते. चांगलं समजलेलं असलं तर आपण आपल्या भाषेमध्ये लिहू शकतो. हा, काय म्हटलं? एक सांगता का, लिहून देऊ का? बरं, प्रस्तावना लिहून घ्या. प्रस्तावना लिहून घ्या म्हणताय ते विद्यार्थी. प्रस्तावना लिहा. प्रस्तुत मंत्र, प्रस्तुत मंत्र, मंत्र 1 नंबर टाकून द्या ना मग. 1 नंबरचा मंत्राचा समजा लिहायला घेतला आपण. प्रस्तुत मंत्र हा सर्मापणी संवाद सुक्तातील असून, सर्मापणी संवाद सुक्तातील असून, संवाद सुक्तातील असून सर्मापणी संवाद सुक्त, किंवा हे सुक्त लिहा. हे सुक्त, हे सुक्त ऋग्वेदातील दशम मंडलातील 108 क्रमांकाचे सुक्त आहे. 108 क्रमांकाचे सुक्त आहे. 108 क्रमांकाचे सुक्त आहे. या सुक्ताची देवता सर्मा आणि पणी आहेत. सर्मा आणि पणी आहेत. तसेच ऋषी सर्मा आणि पणी आहेत. ऋषी सर्मा आणि पणी आहेत. देवता म्हणजे हो, देवता पण तेच, सर्मा आणि पणी आहे. देवता पण सर्मा आणि पणीच आहे, आणि ऋषी पण देवता आणि ऋषी सुद्धा सर्मा आणि पणी आहे. हा, तर उलट तुलट आहे वाटतं किती राहत. हो, जे आता जसं की पहिला जो हे आहे ना, पहिला जो श्लोक बघितला आपण, पहिला मंत्र जो आहे तर किम इच्छन्ति सर्मा प्रेदम मागणं, हे जे हा जो मंत्र आहे पहिला तो पणींनी म्हटलेला आहे. तर पणींनी म्हटलाय म्हणजे त्याची देवता सर्मा आहे. देवता सर्मा आहे म्हणजे सर्मेला उद्देशून म्हटलेला आहे, म्हणून मग देवता सर्मा. ज्या मंत्रांमध्ये पणी बोलतील त्या मंत्रांचा देवता सर्मा. ज्या मंत्रांमध्ये सर्मा बोलणार त्या मंत्रांची देवता पणी. उलट आहे म्हणजे जो बोलेल त्याच्या विरुद्ध देवता राहील असं. नंतर लिहा. ते नाही पण लिहिलं तरी चालते, एवढं डिटेल नाही लिहू, ते फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणून सांगितलं. नंतरचा मुद्दा लिहा. ही प्रस्तावना आता तुम्ही सांगितलेल्या क्वेश्चन मध्ये टाकायची आहे स्टार्टिंगला. ही प्रस्तावना तुम्हाला जर का हीच प्रस्तावना तुम्हाला जो प्रश्न दिलेला आहे ना असाइनमेंट मध्ये ते त्याच्यात पण टाकायची आहे हीच प्रस्तावना. नंतर लिहा सर्मापणी संवाद सुक्त. सर्मापणी संवाद सुक्ताचा छंद. सर्मापणी संवाद सुक्ताचा छंद. सर्मापणी संवाद सुक्ताचा छंद त्रिष्टुप छंद आहे. तुमच्या स्क्रीनवर पण दिसत असेल बघा, तुम्हाला व्यवस्थित बघून लिहा. त्रिष्टुप छंद आहे. त्रिष्टुप छंद आहे. आणि स्वर धैवत आहे. आणि स्वर धैवत आहे.
स्वर दैवत आहे. 7 स्वर आहेत ना, सारे गम पद नि सा, त्याच्यातला दैवत स्वर आहे. दैवत नावाचा स्वर आहे. स्वर दैवत आहे. नंतर लिहा, या सूक्तामध्ये एकूण 11 मंत्र आहेत. या सूक्तामध्ये एकूण 11 मंत्र आहेत. नंतर खालच्या ओळीत लिहा, सर्मापणी संवाद सूक्ताची कथा खालील प्रमाणे आहे. सर्मापणी संवाद सूक्ताची कथा, सर्मापणी संवाद सूक्ताची कथा खालील प्रमाणे आहे. लिहा, एकदा इंद्र आणि बृहस्पती, एकदा इंद्र आणि बृहस्पती इंद्र आणि बृहस्पती यांच्या सहस्त्रो गायी म्हणजे हजारो गायी लिहिलं तरी चालेल, हजारो गायी पणींनी पळवून नेल्या. पणी ण मानाचा, पणींनी पळवून नेल्या. आणि एका गुहेमध्ये लपवून ठेवल्या. ह्या गायी शोधण्याचे काम सर्मा नामक देवशुनीला देण्यात आले. देवशुनी म्हणजे कंसातल्या देवतांची कुत्री. देवशुनीला देण्यात आले. देवशुनीला देण्यात आले. सर्मा ही अतिशय कर्तव्यदक्ष असल्यामुळे, सर्मा ही अतिशय कर्तव्यदक्ष असल्यामुळे अथक प्रयत्नांनंतर सर्माला गायींचा शोध लागला. गायींचा आणि पणींचा लिहा, गायींचा आणि पणींचा शोध लागला. लपून बसले होते ना ते पण, गायी घेऊन लपून बसले होते ना, त्याच्यामुळे त्यांना पण शोधून काढलं तिने. नंतर लिहा, तेव्हा पणींना गायी परत मागण्याकरिता सर्मा पणींकडे गेली. त्यावेळी झालेला संवाद, त्यावेळी असं लिहा, त्यावेळी पणी आणि सर्मा यांमध्ये झालेला संवाद म्हणजेच सर्मापणी संवाद सूक्त होय.
सर्मापणी संवाद सुक्त होय. लिहिलं माधवी? हो मॅम, लिहिलं. हा, आता पेपरला जेव्हा येणार ना तुम्हाला, तेव्हा हे आपण ही नंतर जी स्टोरी लिहिली एवढी ती नाही लिहिलं तरी चालेल. फक्त जे अगोदर आपण लिहिलं की किती छंद कोणता आहे, स्वर कोणता आहे, तेवढी जी माहिती आहे ना, ती माहिती प्रस्तावनेमध्ये पेपरला जेव्हा श्लोकांचं उत्तर लिहाल तुम्ही, तेव्हा तेवढंच उत्तर लिहावं लागेल. ते जो मी प्रश्न दिलाय ना, सर्मापणी संवादाचे सविस्तर वर्णन करा, तेव्हा मग हे लिहावं लागेल सगळं. फक्त एक श्लोक जर आला 5 मार्कासाठी, तर मग जेवढे होते पहिले प्रस्तावना, नंतर श्लोकाचं भाषांतर आणि मग टीपा, एवढंच लिहावं लागेल. पण जर तुम्हाला प्रश्न आला की सर्मापणी संवाद सुक्ताचे सविस्तर वर्णन करा, तर मात्र हे सगळं मग प्रस्तावना, मग त्याच्यानंतर त्याची पार्श्वभूमी, आणि ही पार्श्वभूमी आहे जी आपण लिहिली आता. हा जो पार्ट आहे आपण जो लिहिला तो सुक्तामध्ये नाही आलेला आहे. म्हणजे ही पार्श्वभूमी सुक्तामध्ये मेन्शन नाहीये की नेमकं काय झालं होतं. डायरेक्ट सुक्तामध्ये त्या दोघांचा संवाद दाखवलेला आहे. म्हणजे सर्मानी या दोघांना सगळ्यांना पकडून जेव्हा शोधून काढलं, पणींना आणि गायींना, तेव्हा मग नंतर त्या दोघांचे एकमेकांचा जो संवाद आहे तोच आलेला आहे. अगोदरचं काही त्याच्यामध्ये वर्णन नाहीये. ही पार्श्वभूमी आपण लिहिली. तर आता जो तुम्हाला प्रश्न दिलेला आहे असाइनमेंटसाठी, त्याच्यामध्ये हे मात्र लिहावं लागेल. पेपरमध्ये फक्त कोणता सुक्त कोणता आहे, छंद कोणता आहे, देवता कोण आहे वगैरे एवढं लिहिलं तरी पुरे. ठीक आहे, आलंय लक्षात प्रियंका, माधवी आणि प्रसाद? लिहून घेतलाय तुम्ही? तर माधवी त्याचा फोटो काढशील आणि ग्रुपला टाकशील आज जे लिहिलं तू प्रस्तावना त्याचं. ठीक आहे. ठीक आहे, म्हणजे जे 2-3 जण अब्सेंट आहे त्यांना मग ते बघायला मिळेल मग. हो मॅम. हो, एक मिनिट. ठीक आहे, तर आज समजलं आपण असाइनमेंट